काय म्हणतात? काँग्रेस पक्षाचा आपल्या संभाजीनगरातील ही दृश्य आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते मैदानात उतरलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांच्याकडून आंदोलनं केली जात आहेत. गेल्या 1 तारखेपासून आज 15 दिवस झाले आम्ही सरकारला विनंती करतोय की जे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करायचं ॲप जे शेतकऱ्याकरता आणलंय, त्या शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नाही, तिथे नेटवर्क नाही, त्याला ते ऑनलाईन बुकिंग करणं जमत नाही आणि एका एका शेतकऱ्याला अर्धा तास ते बुकिंग करायला लागतं. आज इकून तिकून काही शेतकऱ्याची बुकिंग झाली तर ती बुकिंग 2 दिवसांनी 4 दिवसांनी डिलिव्हरी मिळते. पुन्हा आपल्याला जे खतं लागतात ते मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते ॲप सरकारने परत घ्यावं आणि संभाजीनगर जिल्हाच कशाला त्यांना प्रयोगशाळा करायची आहे? संभाजीनगर जिल्ह्यातच लागू केलं उभ्या महाराष्ट्रामध्ये. आम्हाला काही आहे का नाही लाज शरम की आमच्या शेतकऱ्याला काही खतं लागत नाही? या पद्धतीची जर भूमिका सरकार करणार असेल आज तरी आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात रास्ता रोको केलाय. उद्या गावात रस्त्यात मंत्र्याला आणि लोकांना, या सरकारमधल्या लोकांना आम्ही फिरू देणार नाही. अडचणी आहे, सरकारला दिसत नाही आहे, शेतकरी वनवन या सरकारला काही देणं घेणं नाहीये. मग ते शेतकऱ्याचं ट्रॅक्टर डिझेल वाचून उभं राहिलं तरी, शेतकऱ्याला लाईन लावून डिझेल घ्यावं लागलं तरी, किंबहुना खत मिळत नाही तरी, हे सगळे गेंड्याच्या कातडीचे आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी हैराण आहे. आपण बघतोय हे होते खासदार कल्याण काळे, काँग्रेसचे खासदार आहेत. ते म्हणतात सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलंय. मोठ्या संख्येनं ही लोक रस्त्यावर उतरलेली आहे. त्यांचं हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि या जालना रस्त्यावर त्यामुळं दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. दूरपर्यंत ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि सरकार जर आमचं म्हणणं ऐकत नसेल, सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर मग आम्ही अशाच पद्धतीनं आंदोलन करणार, अशा पद्धतीचं हे चित्र आहे. आणि या रस्त्याच्या तिन्ही बाजूला आता अशा वाहनाच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सरकारनं अजूनही ऑनलाईन बुकिंगचं, खतांचं हे जे प्रकरण आहे ते सोडवलं नाही तर यापेक्षा जास्त मोठं आंदोलन करू, ठिकठिकाणी रस्त्यावर उतरू असा इशारा आता काँग्रेसनं दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. तर आपण छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य पाहतोय. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. ऑनलाईन बुकिंग पद्धत खत खरेदीसाठी लागू केलेली आहे, ती तत्काळ बंद करा अशी या सगळ्यांची मागणी आहे. या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरात. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहे. विशाल, खत खरेदीसाठी ऑनलाईन पद्धत लागू केलेली आहे आणि या संदर्भात त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय आणि शेतकऱ्यांची मागणी लावून धरलेली आहे आणि काँग्रेसचं हे रास्ता रोको आंदोलन यासह आणखी कोणत्या महत्त्वाच्या मागण्या आहेत ज्या संदर्भात ते रस्त्यावर उतरले? आपण बघतोय की काँग्रेसचं छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले आहे. हे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की शेतकऱ्यांना जे ऑनलाईन खतं दिल्या जातात त्यामध्ये गोंधळ आहे, शेतकऱ्यांना खतं मिळत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आणि जर प्रयोग करायचा असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्येच का? आधी इथला शेतकरी बळीराजा पिचलेला आहे आणि या परिस्थितीत संभाजीनगरमध्येच असला प्रयोग का करताय असा त्यांचा सवाल आहे आणि त्या विरोधातच हे त्यांचं आंदोलन सुरू आहे. गेली 15 मिनिटं त्यांनी हा रस्ता अडवून ठेवलेला आहे. त्यामुळे वाहनांच्या सुद्धा या छत्रपती संभाजीनगर जालना रस्त्यावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. काँग्रेसनं स्पष्ट इशारा दिला आहे की सरकारनं आता हा निर्णय मागे घ्यावा आणि शेतकऱ्यांना ऑफलाईन खतं उपलब्ध करून द्यावी. अन्यथा सध्या फक्त आम्ही छत्रपती संभाजीनगरचा जालना रस्ता अडवलेला आहे, मात्र इथून पुढं आम्ही गावागावात आंदोलन करू, यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन करू आणि सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू. तुर्तास या ठिकाणी मोठं आंदोलन सुरू आहे आणि पूर्णतः संभाजीनगरला जाणारा रस्ता या लोकांनी अडवून ठेवला असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे आपल्याला वाहनाच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. जी धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी.